महाराष्ट्र TV9 न्यूज, संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा। राज्यात गुन्हेगारी वाढली। राज्यातील वेगवेगळ्या भागातून खून, मारामाऱ्या, दरोडे, लूटमार यांसारख्या घटना दररोज उघडकीस येत असतात। गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांकडूनही प्रयत्न केले जात आहेत, मात्र प्रत्येक घटना रोखण्यात पोलिसांना देखील यश मिळत नसल्याने दिसून येत आहे। अशातच आता पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे। पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली। ही घटना मंगळवारी रात्री खराबवाडी, तालुका खेड येथे घडली आहे। या प्रकरणी एका महिलेने महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। आरोपी सचिन यादव याला अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी सचिन हा त्याची पत्नी गॅलरीत उभे राहून इतर पुरुषांकडे पाहत असल्याचा संशय घेत होता। यावरून तो पत्नीला सतत भांडण करून मारहाण करायचा। घटनेच्या दिवशी त्याने दिवसभर भांडण केले आणि सायंकाळी पत्नीला प्लास्टिकचे स्टूल, लाकडी बेलने, PVC पाईप आणि काठीने दोन्ही पाय, दोन्ही हात आणि डोक्यावर मारहाण केली। तसेच पत्नीच्या पोटात चाकू लावून जीवे मारण्याची धमकी दिली आणि तिला मारून टाकले। जेव्हा मैताचा मुलगा प्रिन्स आणि मुलगी पलक यांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनाही दमदाटी केली आणि मुलाला पाठीत लाकडी बेलण्याने मारले। महाळुंगे MIDC पोलीस तपास करतायत। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र TV9 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।